शेवटचा डोंगर आहे वर शिवाजी महाराजांच्या काळातला. त्या काळातलं शिवाजी महाराजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर आहे. तिथून या 5 नद्यांचा उगम होतो. तिथून या नद्या 5 नद्या वाहत येतात. त्यामुळे आज पौर्णिमा असल्यामुळं 27 दीपदान करायचे होते, पण आपण 5च केले सुख शांतीसाठी. कोण? हिरोईन. काय नाव आहे हिरोईनीचं? तुझं नाही विचारलं मी, हिरोईनीचं म्हणलं. बारबी तुषार रोकडे महाराज. अहो त्यांना हे करायला लावलं असतं ना. काय करते तिथं तू? इकडे बघून बोल. नमस्कार मंडळी. आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपण निघालेलो आहोत मांढरदेवी दर्शन आणि वाईचा गणपती दर्शनासाठी. आज ब्लॉग मध्ये 2 न्यू मेंबर्स आहेत. समर्थ हाय. सकाळी लवकर उठल्यामुळे दोन्ही कामाची माणसं आता चार्जिंग मोडवरती झोपलेली आहेत. पुणे 17 हायवेवर हे नवीन विमान ज्याच्यात आपण बसून जेवण करू शकतो. सकाळचे आता 8:30 वाजलेत. आपण भोर चौकामध्ये पोहोचलेलो आहोत. नाश्त्याची वेळ झाली होती. सगळ्यांच्या मनाचा कौल घेतला. नाश्त्यासाठी काय घ्यायचं. मिसळीला सर्वोच्चतेचं पद मिळालं. सर्वात बहुमताने मिसळ ही निवडली गेली आणि आम्ही मिसळ खाण्यासाठी भोर चौकात थांबलो आहोत. जोगेश्वरी मिसळ येथे. मिसळ खाऊन झाली. आता नाश्ता झाला म्हटल्यावर चहा तर हवाच. त्यामुळेच आम्ही शेजारी असलेल्या स्पेशल बासुंदी चहामधून बासुंदी चहा ऑर्डर केला. जेन्युइनली सांगायचं झालं तर नाश्ता करायचा असल्यास भोर चौकातील जोगेश्वरी मिसळ आणि त्याच्या शेजारीच असलेला बासुंदी चहा, स्पेशल बासुंदी चहा खूप सुंदर आणि अप्रतिम होता. तर आपणास दिसत आहे भोरची कमान आणि कमानीतून आत आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा. महाराजांच्या मूर्तीपासून डावीकडे वळल्यावरती मांढरदेवीकडे रोड जातो आणि आपण त्याच दिशेने मार्गस्थ होत आहोत. आणि नेहमीप्रमाणे प्रथम दर्शन देत आहे आपणास वानर सेना. आजचा दिवस विशेष आहे. आजचा दिवशी आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिकी पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला त्रिपुरारी असे नाव पडले. या दिवशी दीपदान, शिवपूजन आणि देवदिवाळी साजरी केली जाते. या पौर्णिमेला अनेक जण उपवास करतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. साईडला आपणास दिसत आहे घाटात रोडचे काम चालू आहे थोडेफार. आपण आत्ता पोहोचलो आहोत मांढरदेवी येथे आणि आपला माणूस, कामाचा माणूस, चार्जिंग मोडवरती फुल चार्ज होऊन उठलेला आहे आणि आता चाललो. देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आपण या दुकानातून खरेदी केलेले आहे.
कसले पेढे खायचे तुला? प्रत्येप्रमाणे कामाच्या माणसाने पहिली खरेदी उठून घेतली आपली. त्रिपुरारी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असल्यामुळे भाविकांची गडावरती आज अलर्ट गर्दी आपणास दिसून येत आहे. जवळपास 2 ते 3 तास आम्ही दर्शनासाठी दर्शन रांगेत थांबलो होतो. आपल्यासोबत असणारी कामाची दोन्ही महत्त्वाची माणसं मस्त एन्जॉय करतात. मांढरदेवी मंदिरातील मुख्य गाभार दर्शन करून आपण आत्ता बाहेर आलेलो आहोत. आई मांढरदेवीचे दर्शन घेऊन आपण आत्ता निघालेलो आहोत वाईच्या गणपतीच्या दर्शनासाठी. मांढरदेवीचा पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. मांढरदेवीवरून खाली आल्यावर हा सरळ घाट आपण मगाशी आलो होतो, पुण्याकडून येतो साताऱ्याकडून, आणि इकडनं आपल्याला तो वाईकडे जायचं. मांढरदेवीवरून खाली उतरून आल्यावर डावीकडे जायचं. महादेव शिव शंभो गणपती बाप्पा मोरया मोरया, पुढच्या वर्षी लवकर या मोरया लवकर या. आपण आत्ता आलेलो आहोत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या वाईचा गणपती उर्फ ढोल्या गणपती, त्याच्या आवाढव्य आकारासाठी संबोधल्या जाणाऱ्या महागणपतीच्या दर्शनासाठी. गणरायाच्या पूजेचे साहित्य घ्यायला आम्ही राधाकृष्ण फ्लॉवर मार्ट या दुकानात गेलो. फुलं घेताना लक्ष वेधलं ते याच दुकानातील सुंदर अशा आणि युनिक असलेल्या डॅशबोर्डच्या मूर्त्यांनी. प्रत्येक मूर्तीची घडणावळ एकदम युनिक होती. एकमुखी दत्त, क्यूट अशी महादेवाची मूर्ती, नीट टून्स मधली महाराजांची आकर्षक मूर्ती, स्वामींची आकर्षक मूर्ती, कुठेही ज्या मूर्ती सहसा पाहायला मिळत नाहीत त्या सर्व मूर्ती या स्टॉलमध्ये होत्या. विशाल शिंदे सरांचे बालगणेश पॅटर्न मधल्या युनिक मूर्ती सुद्धा इथे पाहायला मिळतात. आईच्या गणपतीची मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणपती मूर्तीपैकी एक असून ती एकाच दगडातून कोरलेली आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे. एकाच दगडातून घडवलेली ही मूर्ती 10 फूट उंच आणि 8 फूट लांब बसलेली मूर्ती आहे. नदीच्या पुरापासून संरक्षणासाठी गर्भगृहाच्या मागील बाजूच्या भिंती ह्या अशा उंच आहेत आणि त्याचा आकार हा बोटीसारखा आहे. आता आपणास जे दिसत आहेत ते मंदिराच्या बाजूचे आहेत छोटी छोटी मंदिरं, शिवपिंड आहे तिथे. हा आपला कामाचा माणूस कृष्णमाईमध्ये खेळताना. इकडे बघ, स्माइल 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 पडशीन. आपण आता जे पाहत आहोत ते त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे दीपदान करण्याची जी प्रथा असते किंवा एक सुख शांतीसाठी, समाधानासाठी, आनंदासाठी जे दीपदान केले जातात नदीमध्ये असे सोडले जातात ते आता आपण पाहत आहोत. वर डोंगरावर जुना महाबळेश्वरचा डोंगर आहे वर शिवाजी महाराजांच्या काळातला. त्या काळातलं शिवाजी महाराजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर आहे. तिथून या 5 नद्यांचा उगम होतो, तिथून या नद्या 5 नद्या वाहत आहेत. त्यामुळं आज पौर्णिमा असल्यामुळं 27 दीपदान करायचे होते, पण आपण 5च केले सुख शांतीसाठी. याच कृष्णमाईमध्ये आम्हाला बालपणीची आठवण सापडली, शंख आणि शिंपले. गणपती मंदिराच्या बाजूलाच आहे काशी विश्वेश्वराचं महादेवाचं मंदिर. हे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1757 मध्ये बांधले आहे. यांनी या मंदिरासाठी सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून त्या काळी हे मंदिर बांधले आहे. या मंदिराभोवती 15 फूट उंचीची व सुमारे 4 फूट रुंदीची दगडी तटबंदी आहे. या तटबंदीवरून मंदिराच्या शिखरावर असलेले शिल्पे निहाळता येतात. मंदिराच्या समोरच वैशिष्ट्यपूर्ण अशी 4 फूट लांबीची व 3 फूट उंचीची नंदीची ही मूर्ती दगडी बांधकामामध्ये आहे. नंदीच्या गळ्यामध्ये पाहता गळ्यात माळा, साखळ्या, पाठीवर झुला व त्याला घंटा लटकवलेल्या आहेत. ते का बघताय मला पण नाही माहिती. हा ते तसंच आहे, तेवढीच मूर्ती त्यांची. चला आतमध्ये.
मंदिराच्या आतमध्ये जाताच आपणास बांधकामाचे अजून एक वैशिष्ट्य आढळून येते, जे प्रामुख्याने आपल्या मंदिरांतील हे एक प्रामुख्याने एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल बांधकामाचं, की ज्यावेळेस बाहेरील वातावरणामध्ये थंडावा असतो त्यावेळेस मंदिराच्या आतमध्ये गरम असते ते वातावरण, आणि ज्यावेळेस बाहेरील वातावरण हे गरम असते उन्हाळ्यात त्यावेळी मंदिराचे आतील वातावरण हे थंड असते. आतलं वातावरण कसं असो, बाहेरचं वातावरण कसं असो, आमचं वातावरण फक्त एकच म्हणते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. महागणपती व काशी विश्वेश्वराचे दर्शन झाल्यावर आपण आलो आहोत मंदिराच्या बाजूला असलेल्या मॅप्रो शॉपमध्ये. काय पाहिजे तुला? अबे ही वाली घेऊ. हे बघ तिचा. चष्मावाली घेऊ. तिचा का तिचा? ती नाही म्हणते. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? अगं ही घेऊ ही. अगं ही बाई छान आहे चष्म्याची. किती लागली? आणि ही छोटी? आणि ही चांगली वाटते यावं. हे जिजा ही वाली घ्या आपली. काय? कोणती पाहिजे तुला? चष्म्यावाली ना? काय ह्यातली असली वाली? हा बघा ही घ्यायची का चष्म्यावाली तिचा? चष्म्यावाली. पटकन घेतली तरी. हो हो थांबा. मूड चेंज व्हायच्या आधी लवकर. हा ना. हे घे. ए बोल पटकन चष्म्यावाली पाहिजे का ही वाली? अथक परिश्रमानंतर फायनली डन. मध्ये थांबला आपण का? आत्ता आपण आलेलो आहोत मातीपासून बनवलेली भांडी. घरगुती वापरासाठी जी भांडी लागतात आपणास, ती मातीपासून बनवलेली असणारी भांडी. समोर आपणास दिसत आहे मातीपासून बनवलेली बैलगाडी. श्री सद्गुरू भांडी स्टॉल, तिथून आपणास हवी ते आपण खरेदी केलेली आहे. एक ट्रे घेतला आहे आपण, परत मातीची पळी घेतलेली आहे आपण, लाकडी पळी येते. मातीपासून बनवलेली वैविध्य प्रकारची आपणास कलाकृती समोर आपणास दिसत आहे. कलाकृती सुंदर आहे, पण ती मातीची, आणि परत हे जे आपणास नजरेत पडत आहे ते युनिक प्रकारच्या गाड्या आहेत. देवदिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आजचा हा दिवस आपला खूप सुंदर गेला. आणि कामाच्या गडबडीत जे फिरणं राहून चाललं होतं त्यावर एक वाक्य आठवते, हो सकता है जिस भविष्य की चिंता तुम्हें खाए जा रही है उसमें तुम हो या नाही. याच वाक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून थोडंसं फिरून घेऊ, थोडंसं जगून घेऊ. आता आजचं तर फिरून झाले. आता आम्ही निघालोय परतीच्या मार्गावर. खंडाळा घाटातून आपण आता बाहेर पडलोय. इथं जेवायचं का तिथं जेवायचं, इथं थांबायचं का तिथं थांबायचं, असं करत करत फायनली आम्ही पोहोचलोय भिल्लारवाडीच्या माऊली गार्डन व्हेज रेस्टॉरंटमध्ये. दिवसभर फिरून झाले, खेळून झाले, तरी माणसाचं मन काही भरलं नाही आणि तिची काय घरी यायची इच्छा होईल. काय झालं ते तर सांग. बसू अगं, आम्ही घरी जातो, तू थांब. माझं काय करायचं? काय करायचं? बरं पुढे कोकणात जायचं परत पावसा पाण्यात. गोड्या बस काय? तात्या आपण जाऊ दे, कांतारा येईन आता. पुढचा फिरायचा दिवस लवकरच येईल. या नोटवर आपण आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.